आपल्या आजूबाजूला ना असे बरेच लोक असतात जे सतत म्हणत असतात, अरे यार हालत खूप खराब आहे हां. म्हणजेच त्यांना सांगायचं आहे की त्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे. पण हीच लोकं आपण पाहतो तर आलिशान लाईफस्टाईल जगताना, महागड्या वस्तूंची खरेदी करताना किंवा वारंवार परदेशी टूर्सवर जाताना. अशा वेळी आपल्याला सहज प्रश्न पडतो, खरंच ह्यांच्याकडे पैसे आहेत की नाही? असंच काहीसं आता आयकर विभागाला वाटायला लागलंय. कारण बघा, काही लोकांचे ITR अगदीच कमी दाखवले जातात, पण खर्च मात्र जोरात असतो. त्यामुळे साहजिकच आयकर विभागाचा संशय वाढतो. म्हणूनच आता आयकर विभागाने लक्झरी प्रॉडक्ट्सवर TCS लागू केलाय. आता TCS म्हणजे नेमकं काय? तो कोणत्या वस्तूंवर लागू होतो आणि तुमच्यावर त्याचा काय परिणाम होणार आहे? हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी CA प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. भारताची लोकसंख्या 140 कोटींपेक्षा जास्त आहे, पण त्यातले फक्त 6 ते 7 कोटी लोक नियमितपणे टॅक्स भरतात. म्हणूनच सरकार आता विचार करतंय की फक्त उत्पन्नावर लक्ष ठेवायचं की खर्चांवर देखील नजर ठेवायला हवी. आणि इथेच TCS म्हणजेच टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स कामी येतो. जर एखादी व्यक्ती 40 ते 50 लाख रुपये खर्च करत असेल, पण त्याच्या ITRमध्ये फारसं उत्पन्न दाखवत नसेल, तर सरकारला प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. सरळ भाषेत सांगायचं तर हा एक डिजिटल सुराग आहे, ज्यामुळे सरकारला कोण किती खर्च करतंय आणि किती टॅक्स भरतंय हे समजू शकतं. म्हणूनच सरकारने आता लक्झरी प्रॉडक्ट्सवर 1% TCS लागू केला आहे, ज्याचा उद्देश आहे की कर भरणाऱ्यांची संख्या वाढवणं आणि कर प्रणाली अधिक पारदर्शक करणं. TCS म्हणजेच टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स. आता हा कोणताही नवीन किंवा अतिरिक्त टॅक्स नाही, तर तुम्ही खरेदी करताना घेतला जाणारा हा टॅक्स आहे. TCS तुमच्या पॅनशी लिंक्ड असतो, त्यामुळे सरकारला तुमच्या खर्चाचं पॅटर्न समजून घेता येतं. 22 एप्रिल 2025 पासून जर तुम्ही 10 लाखांहून अधिक किमतीची लक्झरी वस्तू खरेदी केली, तर विक्रेता तुमच्याकडनं त्यावरती 1% TCS घेईल आणि तो ती रक्कम सरकारकडे जमा करेल. आता ही रक्कम तुमच्या पॅनशी लिंक असल्यामुळे ती आयकर विभागाकडे रिपोर्ट होईल. त्यामुळे कोण किती जास्त खर्च करतंय आणि किती कमी उत्पन्न दाखवतंय हे ट्रॅक करणं सरकारसाठी सोपं होईल. आता एक उदाहरण घेऊया. समजा एक राज नावाचा व्यक्ती आहे, जो एक 80 लाखाची गाडी विकत घेतो. आता शोरूमवाले त्याच्याकडनं त्यावरती 1% TCS घेतील, म्हणजेच 80,000 TCS घेतील आणि ते ती रक्कम सरकारकडे जमा करतील, तेही राजच्या पॅन नंबर सकट. आता जर राजने त्याच्या ITRमध्ये मोठं उत्पन्न दाखवलं नाही, तर त्याला आयकर विभागाकडनं नोटीस येऊ शकते. सरळ शब्दात सांगायचं तर जर मोठा खर्च करताय, तर उत्पन्न देखील मोठं दाखवावं लागेल. TCS हे 2 कारणांमुळे गरजेचं आहे. पहिलं आहे डिजिटल ट्रॅकिंग सिस्टीम. जर एखादी व्यक्ती 1 कोटीची लक्झरी वस्तू खरेदी करते, पण त्याच्या ITRमध्ये साधारण 10-15 लाखाचंच उत्पन्न दाखवतंय, तर अशी विसंगती TCSमुळे उघड होऊ शकते. दुसरं आहे कर चुकवेगिरीवर नियंत्रण. सरकारला कोण किती खर्च करतंय आणि कोण किती खरं उत्पन्न दाखवतंय हे ओळखता येतं. त्यामुळे प्रामाणिक करदात्यांवरचा भार थोडा कमी होऊ शकतो. TCSमुळे नक्कीच सरकारचं कर संकलन अधिक प्रभावी होऊ शकतं. पूर्वी फक्त 10 लाखांहून जास्त किमतीच्या मोटार वाहनांवर TCS होता, पण आता ह्या 10 लक्झरी वस्तूंवर TCS लागू झाला आहे.
TCSचा विक्रेता आणि खरेदीदार या दोघांवरही परिणाम होतो. विक्रेत्यासाठी 2 परिणाम आहेत. एक, जर तुम्ही 10 लाखांहून जास्त किमतीची लक्झरी वस्तू विकत असाल तर त्यावरती TCS घेणं हे बंधनकारक आहे. दुसरं आहे की हा TCS पॅन नंबरशी लिंक करून त्याची नोंद इन्कम टॅक्स पोर्टलवर ठेवावी लागेल. खरेदीदारासाठी 4 गोष्टी आहेत. एक, जर कोणी TCS घेतला असेल तर तो तुम्हाला तुमच्या फॉर्म 26AS मध्ये दिसेल. 2, ITR भरताना जर टॅक्स भरायला येत असेल तर तुम्ही हा TCSचा क्रेडिट वापरू शकता. 3, ITR भरताना टॅक्स भरायला येत नसेल तर तुम्ही या TCSचा रिफंडसुद्धा घेऊ शकता. आणि 4, ह्यापुढे लक्झरी वस्तू खरेदी करताना KYC तपासणी अधिक काटेकोरपणे केली जाईल. आता सर्वसामान्य लोकांसाठी फारसं काही बदललं नाही. जर तुम्ही 40 ते 50 हजाराचा मोबाईल फोन विकत घेताय किंवा लाखभराची ट्रिप करताय तर काही टेन्शन नाही. पण जर तुम्ही 10 लाखांहून जास्त किमतीची लक्झरी वस्तू खरेदी करताय तर तुम्हाला त्यावरती TCS द्यावा लागेल आणि तुमचं उत्पन्न त्याप्रमाणे तुमच्या ITR मध्ये दाखवावं लागेल. त्यामुळे ह्यापुढे कोणतीही लक्झरी वस्तू खरेदी करताना फक्त किंमतच नाही तर त्याचे परिणाम देखील लक्षात घ्या. हा नियम प्रामाणिक करदात्यांचं रक्षण करतो आणि कर चुकवेगिरी रोखतो. आता ही फक्त सुरुवात आहे. भविष्यात आणखीन कडक ट्रॅकिंग सिस्टीम अपेक्षित आहे. सो थोडक्यात काय तर TCS हा एक डिजिटल सिग्नल आहे ज्यामुळे सरकारला कोण किती खर्च करतंय आणि किती उत्पन्न दाखवतंय हे समजतं. तुमचं मत काय आहे? सरकारचं हे पाऊल फेअर आहे की अतिरेक? कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि त्यातली माहिती उपयुक्त वाटली असेल याची मला खात्री आहे. त्यामुळे तुम्ही त्याला आधीच लाईक केलं असणार आहे. आता ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.